नमस्कार मित्रांनो, आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लाखो भक्तांची कुलस्वामिनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या आई तुळजाभवानी मातेचा संपूर्ण इतिहास, तिच्या अवताराची कथा, मंदिराचे महत्त्व, नवरात्र उत्सव, शिवाजी महाराजांशी असलेले नाते आणि पौराणिक आख्यायिका जाणून घेणार आहोत. आई तुळजाभवानी ही आदिशक्तीचे रूप मानले जाते. देवी दुर्गा, अंबा, जगदंबा, भवानी आणि महिषासुरमर्दिनी अशा अनेक नावांनी ती ओळखली जाते. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे असलेले तिचे मंदिर हे भारतातील प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. असं म्हणतात की ज्या भक्ताने मनापासून आईचा धाव केला आहे त्याला आई कधीही निराश करत नाही. संकटाच्या वेळी धैर्य देणारी, दुःखाच्या काळात आधार देणारी आणि अन्यायाचा नाश करणारी अशी ही जगदंबा माता आहे. पुराणामध्ये सांगितलेल्या कथेनुसार पूर्वी एक कर्दम ऋषींच्या पत्नी अनुभती ही अतिशय पतिव्रता आणि देवीची भक्त होती. पतीच्या निधनानंतर तिने कठोर तपश्चर्या सुरू केली. तिच्या तपश्चर्यामुळे संपूर्ण परिसर पवित्र झाला होता. पण त्याच वेळी कुकुर नावाचा एक बलवान राक्षस तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि तिला त्रास देऊ लागला. राक्षसाच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या अनुभती मातेने आदिशक्तीला आर्तहाक दिली. भक्तीची हाक ऐकून माता भवानी प्रकट झाली. देवीचे तेज इतके प्रखर होते की संपूर्ण दिशा उजळून निघाल्या. सिंहासनावर आरूढ झालेल्या अष्टभुजा देवीने आपल्या विविध शस्त्रांनी कुकुर राक्षसाचा संहार केला आणि भक्तीचे संरक्षण केले. भक्ताच्या विनंतीनुसार देवी ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करू लागली. पुढे हे स्थान तुळजापूर म्हणून प्रसिद्ध झाले आणि देवी तुळजाभवानी या नावाने ओळखली जाऊ लागली. आजही लाखो भक्त मोठ्या श्रद्धेने तुळजापूरला दर्शनासाठी येतात. अनेकांचे नवस पूर्ण झाल्याच्या कथा ऐकायला मिळतात. आई तुळजाभवानी ही केवळ देवी नसून ती श्रद्धा, धैर्य आणि न्यायाचे प्रतीक आहे. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण तुळजापूर मंदिराचा इतिहास, मंदिराची रचना, देवीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आई तुळजाभवानीचा दुसरा भाग, तुळजापूर मंदिराचा इतिहास आणि वैशिष्ट्ये. जय तुळजाभवानी माता. मित्रांनो, मागील भागात आपण आई तुळजाभवानीच्या अवताराची कथा जाणून घेतली. आता जाणून घेऊया तुळजापूर मंदिराचा इतिहास आणि त्याची वैशिष्ट्ये. तुळजापूर महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे संपूर्ण भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. शेकडो वर्षापासून लाखो भाविक येथे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत आहेत. हे मंदिर भारतातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. इतिहासाच्या आई तुळजाभवानी या देवीला आदिशक्ती, दुर्गा मातेचे रूप मानले जाते. महाराष्ट्रातील तुळजाभवानी मंदिर हे तिचे मुख्य शक्तिपीठ आहे. तुळजाभवानी ही शक्ती, परंपरा, संरक्षण आणि न्याय यांची देवी मानली जाते. अनेक भक्त तिला कुलदेवता म्हणून पूजतात. देवी दुष्टांचा नाश करून भक्तांचे संरक्षण करते. छत्रपती शिवाजी महाराजांची यांचा कुलदेवता तुळजाभवानीला मानले जाते. लोक परंपरेनुसार देवीने शिवाजी महाराजांना भगवानी तलवार दिली अशी श्रद्धा आहे. देवीची रूप अष्टभुजा म्हणजे 8 हात असलेले आहेत. हातात विविध प्रकारची शस्त्रे धारण केलेली आहेत. ती महिषासूर सारख्या दुष्ट शक्तींचा संहार करणारी म्हणून पूजली जाते. तुळजापूर मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठ आहे. नवरात्र उत्सवात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तुळजाभवानी इथे देवीची आदिशक्तीचे रूप मानले जाते. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजाभवानी मंदिर हे एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. देवीची विविध प्रकारची नावे आहेत. तुळजाभवानी, भवानी माता, अंबाबाई, जगदंबा, तुळजाभवानी. पौराणिक कथांमध्ये असे मानले जाते की मातंग या नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने भवानीचे रूप धारण केले. दुष्टांचा नाश करून धर्मांचे संरक्षण हे तिचे प्रमुख कार्य मानत होते. शिवाजी महाराजांची कुलदेवता ही तुळजाभवानी होती.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवीचे विशेष आशीर्वाद होते अशी श्रद्धा आहे. जय भवानी जय शिवाजी ही घोष आजही पराक्रम आणि स्वाभिमानाने प्रतीक मानले जाते. नवरात्रोत्सवात दरम्यान देवीच्या मंदिरात विशेष पूजा, अभिषेक, आरती, धार्मिक कार्यक्रम होतात. देशभरातून लाखो भक्त दर्शनासाठी येतात. देवीचे प्रतीक काय काय आहे? सिंहावर आरूढ शक्ती, अन्यायाचा नाश, भक्तांचे संरक्षण, धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास. प्रसिद्ध आरती आहे देवीची. दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी. ही आरती महाराष्ट्रात अनेक भक्त भावपूर्वक म्हणतात. आई तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील सर्वात पूजनीय देवतांपैकी एक आहे. तिला आदिशक्ती, जगदंबा, दुर्गा मातेचे रूप मानले जाते. ही भक्तांना शक्ती, धैर्य, बुद्धी, संरक्षण देणारी माता मानली जाते. तुळजाभवानीचे स्वरूप देवी अष्टभुजा म्हणजे 8 हातांनी असलेली आहे. तिच्या हातात त्रिशूल, तलवार, चक्र, धनुष्य यांसारखी अनेक शस्त्रे आहेत. ती सिंहासनावर आरूढ असून दुष्टांचा संहार करणारी शक्ती मानली जाते. देवीचे रूप करुणामय असले तरी अन्यायाविरुद्ध अत्यंत उग्र आहे. तुळजापूर शक्तिपीठ मंदिर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. हे मंदिर सुमारे 12व्या शतकापासून प्रसिद्ध असल्याचे मानले जाते. भाविक इथे दर्शनासाठी येतात. देवी आणि शिवराय यांच्यातील काय संबंध आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता तुळजाभवानी होती. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात देवीचा आशीर्वाद त्यांना लाभला अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा अत्यंत लोकप्रिय आहे. देवीची उपासना कोणत्या वारी करायची? मंगळवार, शुक्रवार उपवास करतात. देवीचे नारळ, फुले, खण आणि ओटी अर्पण करतात. दुर्ग सप्तशतीचे पठण करतात. नवरात्रात विशेष पूजा करतात. नवरात्राचे महत्त्व काय आहे? शारदीय नवरात्र या 9 दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या काळात तुळजापूरमध्ये मोठी यात्रा भरते. तुळजाभवानीचे संदेश काय काय असतात? धर्माचे संरक्षण करणारा, अन्यायाला विरोध करणारा, सत्य आणि पराक्रम मार्ग स्वीकारा, दुर्बलांचे संरक्षण करा, श्रद्धा आणि सदाचार जपा. जय तुळजाभवानी माता, जय भवानी जय शिवाजी. मित्रांनो, मागील भागात आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी आई तुळजाभवानी यांचे ते अतूट नाते घेतले. आता आपण जाणून घेणार आहोत आई तुळजाभवानीची दिव्य अष्टभुजा स्वरूपाविषयी आणि महिषासुरमर्दिनी अवताराची अद्भुत कथा. हिंदू ग्रंथांमध्ये आई तुळजाभवानीला आदिशक्ती, जगदंबा, दुर्गा आणि महिषासुरमर्दिनी असे अनेक नावांनी संबोधले जाते. ती संपूर्ण सृष्टीची जननी मानली जाते. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर दुष्ट लोकांचा अत्याचार वाढतो तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी आणि धर्माचा नाश करण्यासाठी आदिशक्ती विविध रूपे धारण करते. पुराणामध्ये वर्णन केले आहे की महिषासुर नावाचा एक बलाढ्य राक्षस होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केले होते. त्या वरदानामुळे तो अत्यंत शक्तिशाली बनला. त्याने देवऋषी आणि सामान्य लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या आचरणामुळे संपूर्ण पृथ्वी भयभीत झाली होती. पुराणामध्ये वर्णन केले आहे की महिषासुर नावाचा एक बलाढ्य राक्षस होता. त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त केले होते. त्या वरदानामुळे तो अत्यंत शक्तिशाली बनला. त्याने देवऋषी आणि सामान्य लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच्या अत्याचारामुळे संपूर्ण पृथ्वी भयभीत झाली होती. महिषासुराचा पराभव कोणालाही करता येत नव्हता. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांसह देव सर्व देवतांना आपले तेज एकत्र केले. त्या दिव्य तेजातून आदिशक्ती प्रकट झाली. हीच देवी पुढे महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखली गेली. देवतांनी देवीला विविध शस्त्रे प्रदान केली. भगवान शिवाने त्रिशूळ दिला. भगवान विष्णूने सुदर्शन चक्र दिले. वरून
देवांना शंख दिला, इंद्रदेवांना वज्र दिला, तर अग्निदेवतांनी शक्ती प्रदान केली. सिंहाला देवीचे वाहन बनविण्यात आले. आई तुळजाभवानीचे अष्टभुजा स्वरूप हे अत्यंत तेजस्वी आणि सामर्थ्यवान मानले जाते. तिच्या 8 हातांमध्ये विविध शस्त्रे आहेत. प्रत्येक शस्त्राचा एक विशेष महत्त्व आहे. त्रिशूळ हे अन्यायाचा नाश आणि धर्माचे रक्षण यांचे प्रतीक मानले जाते. सुदर्शन चक्र हे काळावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. खड्ग म्हणजे शौर्य आणि पराक्रम, तर धनुष्य बाण हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले एकाग्रतेचे प्रतीक मानले जाते. अनेक दिवस चाललेल्या युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला आणि संपूर्ण सृष्टीला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. त्या दिवसापासून देवीला महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखले जाऊ लागले. आई तुळजाभवानीचे हे स्वरूप आपल्याला एक संदेश देते. जीवनात कितीही संकट आले तरीही सत्य, धैर्य आणि श्रद्धा यांच्या बळावर त्यांचा सामना करता येतो. आजही तुळजापुराच्या मंदिरात असलेल्या देवीच्या मूर्तीमध्ये हे अष्टभुजा रूप पाहायला मिळते. लाखो भक्त त्या रूपाचे दर्शन घेऊन मन शांती, धैर्य आणि प्रेरणा प्राप्त करतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण तुळजाभवानी येथे पवित्र तीर्थस्थाने गोमुख तीर्थ, कल्लोळ तीर्थ आणि पापनाशी तीर्थ यांचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. आई तुळजाभवानी दर्शनासाठी येणारे लाखो मंदिरातील दर्शनाबरोबरच येथे असलेल्या विविध पवित्र तीर्थांचेही दर्शन घेतात. अनेक शतकांपासून या तीर्थांना विविध धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. असे मानले जाते की या तीर्थांमध्ये स्नान केल्याने मन आणि आत्मा पवित्र होतात. गोमुख तीर्थ तुळजापूरमध्ये सर्वात प्रसिद्ध तीर्थांपैकी एक म्हणजे गोमुख तीर्थ. येथे डोंगरातील नैसर्गिक झऱ्यातून सतत पाणी वाहत असते. हे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक भाविक देवीच्या दर्शनापूर्वी या पाण्याचे झोपून घेतात आणि नंतर ते प्रसाद ग्रहण करतात. कल्लोळ तीर्थ हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थ मानले जाते. पुराणानुसार अनेक देवतांनी येथे स्नान करून देवीची आराधना केली होती. या तीर्थाच्या दर्शनाने पापांचा नाश होतो आणि जीवनातील सुख समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. पापनाशी तीर्थ नावाप्रमाणेच पापनाशी तीर्थाला पापांचा नाश करणारे तीर्थ मानले जाते. भावनिक येथे स्नान करून आई तुळजाभवानीच्या चरणी मानले जाते. भावनिक तीर्थात स्नान करून आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होतात आणि अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. अमृतकुंड हे तुळजापूरमधील आणखी एक पवित्र स्थान आहे. या ठिकाणाला अत्यंत शुभ मानले जाते. अनेक भक्त येथे ध्यान आणि प्रार्थना करतात. या ठिकाणी शांत वातावरण अनुभवायला मिळते. मंदिरातील दीपमाळा आणि सभामंडप तुळजापूर मंदिर परिसरातील दीपमाळा आणि सभामंडप हे आकर्षणाचे केंद्र आहेत. सण उत्सवाच्या काळात संपूर्ण परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. काळात तर येथे भक्तांचा महासागर उसळलेला दिसतो. भक्तांची श्रद्धा आणि भाविकांचे असे अनुभव आहेत की आई तुळजाभवानीच्या कृपेने त्यांच्या जीवनातील संकटे दूर झाली, नवस पूर्ण झाले आणि जीवनातील सुख समाधान प्राप्त झाले. म्हणूनच महाराष्ट्रासह तुळजापूर संपूर्ण देशातून लाखो भक्त इथे येतात. तुळजापूर हे केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धा, शक्ती, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे. येथे येणारा प्रत्येक भक्त आईच्या चरणी आपले दुःख, आशा आणि श्रद्धा अर्पण करतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण आई तुळजाभवानीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव, त्यातील विविध पालखी सोहळा आणि लाखो भाविकांची श्रद्धा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मागील भागात आपण तुळजापूर मंदिरात पवित्र तीर्थस्थाने आणि त्यांचे महत्त्व जाणून घेतले. आता आपण जाणून घेणार आहोत आई तुळजाभवानीचा सर्वात मोठा आणि भव्य उत्सव नवरात्रोत्सव तसेच तुळजापूर यात्रेचे महत्त्व. भारतभरात नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो, परंतु तुळजापूर येथे नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. या 9 दिवसात लाखो भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येतात. संपूर्ण तुळजापूर नगरी भरून जाते. घटस्थापना अश्विनी महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि त्याच दिवसापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. या दिवसापासून देवीच्या विशेष पूजा अर्चा, अभिषेक आणि आरत्या
सुरू होतात. मंदिर परिसरातील वेद मंत्राचा आणि जयघोषाचा निनाद घुमत असतो. देवीची विविध रूप अलंकार. नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक दिवशी आई तुळजाभवानीला वेगवेगळ्या अलंकाराने सजवली जाते. सोन्याचे दागिने, फुलांचे हार आणि आकर्षक वस्त्रांनी देवीचा दरबार सजवतो. हे दिव्य रूप पाहण्यासाठी भाविक तास रांगेत उभे राहतात. छबिना मिरवणूक. नवरात्रोत्सवातील एक विशेष आकर्षण म्हणजे देवीची छबिना मिरवणूक. रात्रीच्या वेळी मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक काढली जाते. हजारो भाविक जय तुळजामाता आणि जय भवानी जय शिवाजीच्या नावाच्या घोषणाचे वातावरण भारावून टाकतात. पालखी सोहळा. तुळजापूरमधील पालखी सोहळा हा भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. पारंपरिक पद्धतीने देवीची पालखी मिरवणुकीत नेली जाते. यावेळी ढोल, ताशे, लेझीम आणि भजन कीर्तनांनी संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. महाआरती आणि भक्तांची गर्दी. नवरात्रोत्सवाच्या काळात पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी असते. देवीची महाआरती पाहण्यासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी लाखो भक्त मंदिरात येतात. या दिवसात तुळजापूर शहर जणू जागीच राहत नाही. विजयादशमीचे महत्त्व. 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. हा दिवस सत्याचा असल्यावर आणि अधर्मावर विजय दर्शवतो. या दिवशी विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भक्तांची श्रद्धा आणि नवस. आणि भाविक आई तुळजाभवानी नवस करतात. काही जण पायी चालत तुळजापूरला येतात तर काही जण उपवास करून देवीची आराधना करतात. आईच्या कृपेमुळे अनेकांची मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव सांगतात. तुळजापूर यात्रा श्रद्धेचा महासागर. वर्षभर तुळजापूर येथे भाविकांची वर्दळ असते. मात्र नवरात्रोत्सव आणि पौर्णिमेच्या काळात येथे लाखो भक्त एकत्र येतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक आईच्या दर्शनाचे धन्य झाल्याचे मानतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण आई तुळजाभवानीच्या चमत्काराची कथा आणि भक्तांचे अनुभव आणि लोकश्रद्धाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आई तुळजाभवानी आपण तुळजापूरच्या भव्य नवरात्रोत्सवाची आणि यात्रेची माहिती जाणून घेतली. आता आपण जाणून घेणार आहोत आई तुळजाभवानीच्या चमत्काराच्या कथा, भक्तांचे अनुभव आणि शतकानुशतके चालत असलेली लोकश्रद्धा. आई तुळजाभवानी ही केवळ एक देवी नसून ती आपल्या भक्तांसाठी माऊली आहे. संकटात धावून येणारी, दुःखात आधार देणारी आणि अडचणीत मार्ग दाखवणारी अशी लाखो भक्तांची श्रद्धा आहे. भक्ती आणि श्रद्धेची ताकद. असे म्हणतात की श्रद्धा असेल तर देव स्वतः भक्तांच्या मदतीला धावून येतो. तुळजाभवानी मातेच्या अनेक भक्तांना आपल्या जीवनात असलेल्या संकटातून सुटका झाल्याचे अनुभव सांगितले आहेत. काही ठिकाणी प्रसंगातून मार्ग मिळाला तर काहींना मानसिक समाधान आणि आत्मविश्वास प्राप्त झाला. नवस पूर्ण झाल्याची कथा आणि भावनिक. आई तुळजाभवानीला नवस करतात. काही जण पायी चालत तुळजापूरला येतात तर काही जण उपवास करतात तर काही जण देवीच्या नावाने अन्नदान किंवा सेवा करतात. मनोकामना पूर्ण झाल्यावर भक्त शतकानुशतक चालत येतात. नमस्कार, आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आई तुळजाभवानीचे गुरुवारचे दर्शन. गुलाबी पिवळ्या पैठणीतील गुरुवारचे दर्शन. आई तुळजाभवानी. आज 5 जून गुरुवारी श्री तुळजाभवानी तुळजापूरचे दुर्मिळ दर्शन. गुलाबी पिवळी जरदारी पैठणी, सुवर्ण मुकुटावर लाल गोंडा, गळ्यात गुलाबी गुलाब, पांढरा मोगरा यांचा आकार, हार, छातीवर सुवर्ण नाणी व मण्यांचे अलंकार, समोर कैऱ्यांचे नैवेद्य. विवाहदायिनी, संततीदायिनी जगदंबा. आई राजा उदो उदो. कमेंट करा. गुरुवारी या रूपातील दर्शन घेणाऱ्याचे लग्न 21 दिवसात ठरते. संतती योग येतो. घरात लक्ष्मी येते. नोकरी धंद्यात प्रमोशन मिळते. गुरुकृपा मिळते. पिवळ्या वस्तूंचा व्यापार तेजीत येतो. ज्ञानात वाढ होते. हा व्हिडिओ 11 भक्तांना शेअर करा. या आठवड्यात दत्तगुरु, बहुस्पृपी शुक्र, भवानी कृपा मिळेल. स्थळ येईल. मूलबाळ होईल. अडकलेले पैसे मिळतील. सोन्याचे भाव वाढतील. कैरीच्या हंगामात भरभराट होईल.
आईच्या चरणी प्रार्थना करा. अविवाहितांचे लग्न जुळो, निपुत्रिकांना संतती होवो, विद्यार्थ्यांना यश मिळो, व्यापाऱ्यांना नफा हो, घरात लक्ष्मी सरस्वती नांदो, प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण हो. जगदंब जगदंब जय भवानी, जय शिवाजी, जय दत्तगुरु, जय लक्ष्मी माता. गुलाबी पिवळी पैठणीतील विवाहदायिनी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आई राजा उदो उदो लिहा. गुरुवारी कमेंट करणाऱ्याचे लग्न 21 दिवसात ठरेल. संतती योग येईल. गाभाऱ्याचे 3 मुख्य चमत्कार आहेत. नंददीप 400 वर्षापूर्वी तेलाचा दिवा अखंड देवतोय. वारा आला तरी विझत नाही. घाम उन्हाळ्यात आईच्या मूर्तीला घाम येतो. पुजारी रुमालाने पुसतात. श्वास अमावास्येला रात्री 12 वाजता गाभाऱ्यातून आईच्या श्वासाचा आवाज येतो. तुळजापुराला जाण्याचे शुभ 5 मुहूर्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काकडा आरती असते. अभिजिती मुहूर्त म्हणजे 12 वाजता. धूप आरती म्हणजे शत्रूचा नाश, कोर्ट विजय. गोधूली मुहूर्त म्हणजे 6 वाजता संध्याकाळी. विवाह, प्रेम, वैवाहिक सुख. निशीथ मुहूर्त म्हणजे 12 वाजता. पौर्णिमा, अमावस्या, तंत्र सिद्धी, गुप्त शूद्र नाश. शुक्रवार प्रदोष म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी. लक्ष्मी प्राप्ती 100%. कोणत्या महिन्यात कोणती इच्छा पूर्ण होते? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद या महिन्यात. गुप्त तोडगी. आईचे 4 भावंडे आहेत आणि ते कुठे कुठे आहेत? मोठी बहीण यमाई, तुळजापूर गाभाऱ्याबाहेर. आधी हिचे दर्शन. धाकटी बहीण तुकाई, तुळजापूरजवळ तुकाई टेकडी. भाऊ खंडोबा, जेजुरी भावांचे नाते. बहीण माहुरी आणि रेणुका व कोल्हापूरची महालक्ष्मी. 3.5 शक्तिपीठे. महाराज तलवारांची. आईने दिलेले तलवारीवर मध्ये संसारी. अनाथ नाते. अंबे करुणा नमस्कारे. हे आरती देवीच्या कृपेचे, तिच्या मातृत्व स्वरूपाचे आणि भक्तावरील प्रेमाने वर्णन करते. देवीचे मंत्र भक्तिभावाने उच्चारला जाणारा एक प्रसिद्ध मंत्र ओम क्लीं चामुंडाय नमः. तसेच एक भक्त श्रद्धेने जप करतात. जय तुळजा माता, जय भवानी, जय शिवाजी. सप्तशक्ती आणि देवी स्तोत्र. नवरात्रोत्सवाच्या काळात देवी महात्म्य अर्थात दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते. असे मानले जाते की या पवित्र ग्रंथाच्या वाचनामुळे मनाला शांती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. देवीचा संदेश. आई तुळजाभवानी आपल्याला शिकवते की जीवनामध्ये सत्य, संयम, परिश्रम आणि श्रद्धा यांचा मार्ग कधीही सोडू नये. संकटे येतील पण धैर्य आणि विश्वासाच्या जोरावर त्यांचा सामना करता येतो. ते आपल्याला दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची, गरजूंना मदत करण्याची आणि समाजात प्रेम, बंधुभाव आणि सदाचार वाढवण्याची प्रेरणा देते. महाराष्ट्रातील कुलस्वामिनी. आजही लाखो कुटुंबाची कुलदेवता म्हणून आई तुळजाभवानीची पूजा केली जाते. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून भाविक तुळजापूरला येथे येऊन आईच्या चरणी नतमस्तक होतात. समारोपण. मित्रांनो, आजही आपण आई तुळजाभवानीचा इतिहास, त्यांच्या अवताराची कथा, तुळजापूर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेले नाते, नवरात्रोत्सव, तीर्थस्थळे, भक्तांचे अनुभव आणि देवीची उपासना यांची सविस्तर माहिती. नमस्कार. आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलस्वामिनी. तुळजापूर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमधील आद्यपीठ मानले जाते. देवी भागवतात तुळजापूरचा उल्लेख भारतातील 51 शक्तिपीठांमध्ये केलेला आहे. विविध ग्रंथात तुर्जा, त्वरिता या नावाने एका देवीच्या उपासनेचा उल्लेख येतो. त्वर्जा व तुर्जा या शब्दांपासून व चे वर रला आणि किंवा ळ किंवा तुळजा किंवा तुळजा असा शब्द बनणे शक्य आहे. तुळजापूर हे ठिकाण सोलापूरच्या ईशान्येस 45 किलोमीटर व उस्मानाबादच्या पूर्वेच्या म्हणजे धाराशिव या जिल्ह्याच्या ठिकाणापासून दक्षिणेला 22 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. तुळजाभवानी ही महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यातील अनेकांची कुलदेवता असल्याने अनेक भाविक येथे तीर्थयात्रेच्या निमित्ताने येत असतात. तुळजापूरचा प्राचीन इतिहास ठामपणे सध्या तरी सांगत येत नसला तरी तेर हे प्रसिद्ध सातवाहनकातील व्यापारी केंद्र याच प्रदेशात असल्याने तुळजापूर परिसरातून इंडो रोमन व्यापारी मार्ग जात असावा. तुळजापूर पासून जवळ आपसिंगा
तीर्थ, बुद्रुक, काठी, सावरगाव इत्यादी ठिकाणी सातवाहनकालीन अवशेष आढळून आले आहेत. या प्रदेशावर पुढच्या काळात बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट कल्याणीचे चालुक्य, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल व निजाम या राजवटींचा अंमल होतो. पुढे काही काळ ब्रिटिश अधिकारी कर्नल मेजर टेलर हे या भागाचे आयुक्त कमिशनर होते. तुळजापूर हे मुख्य आकर्षक म्हणजे तुळजाभवानीचे मंदिर. हे मंदिर बालाघाट डोंगर रांगेतील यमुनाचल नावाच्या डोंगरावर बांधलेले आहे. चिरंजीव ढेरे यांच्या मते यमुनाचल हे पर्वतनाम यम्मन्नगुड्ड म्हणजे यमाईचा डोंगर या कन्नड नावाचे संस्कृतीकरण असावे. सध्याच्या तुळजाभवानी मंदिरात मूळ जुन्या मंदिराचे काही अवशेष दिसून येतात. मंदिराच्या सभामंडपातील काही स्तंभ तसेच मंदिर परिसरातील इतर प्राचीन अवशेषांवरून हे मंदिर साधारण 13व्या शतकात बांधले असावे असे दिसते. सध्या गर्भगृह, सभामंडप, होमकुंड, कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ स्थापित मंदिर परिसरात दिसते. देवीचे मंदिर हे दगडी प्राकाराने बंदिस्त असून त्यांच्या पूर्व व पश्चिमेस उंच कमानींचे भव्य प्रवेशद्वार आहेत. प्राकाराला लागून असणाऱ्या ओवऱ्यात विभिन्न परिवार देवता आहेत. साधारण 18व्या शतकात देवीच्या मंदिरात बांधणीत निजामाचे सरदार व निंबाळकर घराण्याचे मोठे योगदान असल्याचे येथील वास्तुस्थापत्यवरून दिसून येते. निंबाळकर दरवाजाच्या बाहेर भागात दोन्ही बाजूंना मातंग देवी व भैरवाची देवी मंदिरे आहेत. ही मंदिरे यांच्या स्थापत्य रचनेवरून साधारण 14व्या शतकात बांधली असावीत. तुळजाभवानी मंदिर गर्भगृहा येथील देवी ही अष्टभुजा महिषासूर मर्दिनीच्या रूपात आहे. प्रतिमा एका उंच पाठीवर विराजमान असून तिच्या मस्तकावरील मुकुटावर संयोनी लिंग आहे. हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र धारण केलेले आहे. जय भवानी जय शिवाजी. आई तुळजाभवानी इतर शुभ कार्यापूर्वी देवीचे दर्शन घेण्याची परंपरा आजही जपली जाते. धूपारती आणि संध्याकाळची पूजा. संध्याकाळी मंदिरात धूपारती केली जाते. यावेळी संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. जय तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून जातो. छप्पन छबिना सोहळा. तुळजापूर मंदिरातील सर्वात आकर्षक धार्मिक परंपरांपैकी एक म्हणजे छबिना सोहळा. विशेषतः मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि नवरात्र उत्सवाच्या काळात हा सोहळा मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. यावेळी देवीची उत्सव मूर्ती पालखीत विराजमान केली जाते. ढोल, ताशे, साजांचे लेझीम आणि पारंपरिक वाद्याचा गजरात मिरवणूक काढली जाते. हजारो भक्त सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात. भक्तांची सेवा. मंदिर परिसरात अनेक भक्त अन्नदान, पाणीदान आणि विविध सेवा कार्य करतात. काही भक्त नवरात्रात अखंड नामस्मरण, भजन आणि कीर्तन आयोजित करतात. सेवा ही देवभक्ती मानली जाते. देवीचे दर्शन आणि मानसिक समाधान आणि भक्ती. लोकांच्या मते आईच्या दर्शनाला मनाला शांती, समाधान आणि नवीन ऊर्जा मिळते. म्हणूनच देशभरातून लाखो भक्त वर्षभर तुळजापूरला येत असतात. निष्कर्ष. मित्रांनो, तुळजापूर मंदिरातील प्रत्येक पूजन, प्रत्येक आरती आणि प्रत्येक धार्मिक परंपरा ही भक्तांच्या श्रद्धेशी जोडलेली आहे. अनेक शतकांपासून चालत आलेल्या या परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने पाळल्या जातात. पुढील भागामध्ये आपण दुर्गाशक्तीचे महत्त्व आणि देवी महात्म्य या विविध अवतारांची कथा जाणून घेणार आहोत. तोपर्यंत भक्तिभावाने म्हणा जय भवानी जय शिवाजी. आई राजा उद. मित्रांनो, मागील भागामध्ये आपण तुळजापूर मंदिरातील दैनंदिन पूजा, ककडा आरती आणि छबिना सोहळ्याची माहिती जाणून घेतली. आता आपण जाणून घेणार आहोत देवी महात्म्य, दुर्गा सप्तशती आणि आदिशक्तीचे विविध अवतारांविषयी. हिंदू धर्मामध्ये शक्तीची उपासना अत्यंत प्राचीन काळापासून केली जाते. देवी ही संपूर्ण सृष्टीची जननी मानली जाते. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो तेव्हा आदिशक्ती विविध रूपे धारण करून भक्ताची रक्षण करते, अशी श्रद्धा आहे. दुर्गा सप्तशती म्हणजे काय? दुर्गा सप्तशती म्हणजे ज्याला देवी महात्म्य असेही म्हटले जाते. हा मार्कंडेय
पुराणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या ग्रंथामध्ये 700 श्लोकांपासून देवीच्या विविध रूपांचे आणि त्यावरील विजयाचे वर्णन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात अनेक भक्त श्रद्धेने दुर्गासप्तशतीचे पठण करतात. असे मानले जाते की या पवित्र ग्रंथाच्या वाचनामुळे मनाला शांती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. महाकाल अवतार जेव्हा असुरांचा अत्याचार वाढला तेव्हा आदिशक्तीने महाकालीचे रूप धारण केले. या रूपामध्ये देवीने अनेक दुष्ट शक्तींचा नाश केला. महाकाली ही शक्ती आणि निर्दयतेचे प्रतीक मानले जाते. महालक्ष्मी अवतार महालक्ष्मी ही समृद्धी, सौभाग्य आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी मानली जाते. देवीच्या या रूपाने महिषासुराचा वध करून देवतांना पुन्हा स्वर्ग प्राप्त करून दिला असे पुराणामध्ये सांगितले आहे. महासरस्वती अवतार ज्ञान, विद्या आणि बुद्धीची देवी म्हणून महासरस्वतीची पूजा केली जाते. देवीचे हे स्वरूप अज्ञानाचा नाश करून भक्तांचा ज्ञानाचा प्रकाश देते. चामुंडा देवीची नमस्कार. आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तुळजापूरची भवानी माता हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षातून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरामध्ये आजही नेमाने सुरू आहे. मात्र तुळजापूरला जाऊन देवीचे दर्शन घेऊन येणाऱ्या तुळजापूरमधील कित्येक प्रथा परंपराबद्दल माहिती नसते. म्हणूनच तुळजाभवानीच्या विविध प्रथा परंपरा हा परिचय. श्री क्षेत्र तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे शक्तिपीठ. वर्षभर भक्तांचा लोंढा तुळजापूरच्या दिशेने येत असतो. बाहेर येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर व परिसर अशा काही ठराविक गोष्टींची माहिती असतात. परंतु या पलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा परंपरा जपलेल्या आहेत. त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. 3.5 शक्तिपीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढ्यातच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षातून 3 वेळा म्हणजेच भाद्रपद व अष्टमी व अश्विनी शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते. ज्याला देवीची निद्रकला म्हटले जाते. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढ्याच परंपराने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याच्या पद्धती नाहीत. श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळी महापूजा तसेच रात्रीच्या प्रक्षाळ पूजा व इतर प्रतीक्षात ज्या पूजा होत असतात त्यावेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पानेरी मठाचे महंत व 16 आणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री पुरुषांना असून आजही ती परंपरा कायम आहे. यांच्या व्यतिरिक्त कोणीही असला तरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठात तुळजाभवानीचे स्थान वरचे असून छत्रपती शिवाजीराजांच्या भोसले घराण्यासह अनेकांची ती कुलदेवता आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनवलेली ही मूर्ती साधारणपणे 2.315 इंच आकाराची अष्टभुजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरील एका खाचेत बसविले जाते. मूर्तीला सिंहासनावरून खाचेत बसविण्याकरिता 1.5 फूट लांबीचा क्रूस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसविले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला 6 लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. कदाचित ही मूर्ती अनोखी प्रथा असावी. यात विशेष बाब म्हणजे मंदिर संस्थानाकडून सर्व आर्थिक कारभार असतानाही मेण पुरवण्याची जबाबदारी परंपरेतील पानेरी मठाच्या महंतांकडे आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूर प्रथा परंपरा पूजा अर्चा या बाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीतही भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठ्या दगडात देवी प्रतिमा शिल्पकार करण्यात आलेले आहे. मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असेल तर तुळजाभवानीची मूर्ती पूर्णतः चल मूर्ती म्हणजेच उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसवली जाते.
वीरांची देवता महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठ, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून कदाचित आहे. त्या नमस्कार, आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे 2 नवरात्र उत्सव म्हणून या उत्सवापूर्वी देवाला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपवले जाते. याला देवीचे निद्राकाल म्हणतात. त्यानुसार भाद्रपद वद अष्टमी, अश्विनी श्राद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीजींचा निद्राकाल असून त्याला अनुक्रमे घोर निद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा म्हटलं जातं. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतक आजही कायम आहे. एवढंच नाही तर दुसऱ्यांचे सीमोल्लंघन साजरा करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरवलं जातं. वर्षातून 3 वेळा तुळजाभवानीची मूर्ती निद्राकाळाकरिता एका विशिष्ट पलंगावरून झोपवली जाते, तर सीमोल्लंघनाकरिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरवली जाते. तुळजाभवानीची पूजा-अर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मार्ग नगरजवळील भिंगराच्या भगत घराण्याकडे आहे, तर परंपरेने पालखीच्या पुढच्या खांद्याचा मान बार्शी तालुक्यातील आंगळगाव गोरमाळ्याच्या लोकांचा आहे. याचबरोबर देवीला ज्या पालखीतून मिरवली जाते ती आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली भगत घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंडात भिंगराचा जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्यातच त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेलाच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा आजही कायम आहे. जनकोजींची 11वी पिढी ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेलाच्या
घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेत, शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता सिंहासनावरून हलवण्यापूर्वी तेलाचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती. तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगराला असला तरी प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सन्मान मात्र राहुरीकरांना लाभतो. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतलेले आहे. पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते. निद्रा कालावधीत देवी ज्या पलंगावरून झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडे दिला जातो, तर पलंग तयार करण्याचं काम आंबेगाव घोडेगावमधील ठाकूर घराणे पार पाडते. दसऱ्याच्या पूर्वी 1 महिना अगोदर हा पलंग धुवून अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येत असतो. यातही विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यासमोर विश्रांतीसाठी ठेवला जातो. छत्रपती शिवरायांच्या भक्तीत तुळजाभवानीचा अग्रक्रम आहे. त्याचा हा योगायोगच. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्यांचे जतन करून ठेवलं जातं. याउलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखी एकाच वेळी वापरून त्या होमात टाकून नष्ट केल्या जातात. हे वेगवेगळे आहे. देवीच्या शिरावर मुकुट बसवण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानांचा चुंबळ करावी लागते. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार. आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुळजापूरची भवानी माता हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षातून एकदा तरी या तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरामध्ये आजही नेमाने सुरू आहे. मात्र तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्यांना तुळजापूरमधील कित्येक प्रथा परंपराबद्दल माहीत नसते. म्हणूनच तुळजाभवानीची विविध प्रथा परंपरांचा हा परिचय. श्री क्षेत्र तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे शक्तिपीठ. वर्षभर भक्तांचा लोंढा तुळजापूरच्या दिशेने येत असतो. बाहेरून येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर व परिसर अशा काही ठराविक गोष्टीच माहीत असतात. परंतु या पलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा परंपरा जपलेल्या आहेत. त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. 3.5 शक्तिपीठापैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढ्यातच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षातून 3 वेळा म्हणजे भाद्रपद अष्टमी आणि अश्विन एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपवले जाते, ज्याला देवीची निद्राकाल म्हटले जाते. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने जाणणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढ्याच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत नाही. श्री तुळजाभवानीची पहाटेची चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षालपूजा व इतर प्रत्यक्षाच्या पूजा होत असतात. त्यावेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करणाऱ्या अधिकार मात्र पानेरी मठाचे महंत व 16 आणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री पुरुषांना असून आजही ती परंपरा कायम आहे. यांच्या व्यतिरिक्त कुणालाही असला तरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठात
तुळजाभवानीचे स्थान वरच्या असून छत्रपती शिवाजीरायांच्या भोसले घराण्यासह अनेक ती कुलदेवता आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनवलेली ही मूर्ती साधारणपणे 2.3 इंच आकाराची अष्टभुजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरून एका खाचीत बसवली जाते. मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसवण्याकरिता 1.5 फूट लांबीचा क्रूस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसवले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला 6 लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. कदाचित ही अनोखी प्रथा आहे. यात विशेष बाब म्हणजे मंदिर संस्थानाकडे सर्व आर्थिक कारभार असतानाही मेण पुरवण्याची जबाबदारी परंपरेतील पाणेरी मठाच्या महंतांकडे आहे. 3.5 शक्तिपीठात तुळजापूर प्रथा परंपरा पूजा अर्चा या बाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती सर्वच बाबतीतही भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठ्या दगडावर देवी प्रतिमा शिलांकन करण्यात आलेली आहे. मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असेल तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णतः चल मूर्ती म्हणजेच उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसवली जाते. वीरांची देवता महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठात श्री तुळजाभवानीची, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठ तर वणीचे सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. तुळजाभवानीची ही महिषासुरमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटले जाते. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ही कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचे मंदिर आहे. त्याप्रमाणे तुळजाभवानी परिसरात इतर शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील बहुतेकांची ही ती कुलदेवता असल्याने वर्षभर भक्तांचा महापूर इथे सुरू असतो. बालाघाट डोंगरातील प्राचीन काळातील यमुनाच्या प्रदेशातील चिंचपूर या ठिकाणी एकातरी तुळजाभवानीचे प्रांत आहे. तुळजाभवानी म्हणजेच भक्तांच्या हाकेला पुढे धावून जाणारी ती देवता. तुळजावरूनच नामाभिधान तयार झालं. तुळजाभवानीचे शारदीय आणि शाकंभरी असे दोन मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपवले जाते. याला देवीचा निद्राकाल म्हणतात. त्यानुसार भाद्रपद वद्य अष्टमी, अश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीचीचा निद्राकाल असून ज्याला अनुक्रमे घोर निद्रा, श्रम निद्रा आणि सुखनिद्रा म्हटलं जातं. देवीची निद्राकालची परंपरा शतकानुशतकं आजही कायम आहे. एवढेच नाही तर दसऱ्याचा सीमोल्लंघन साजरा करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरवली जाते. वर्षातून 3 वेळा तुळजाभवानीची मूर्ती निद्राकालाकरिता एका विशिष्ट पलंगावर झोपवली जाते तर सीमोल्लंघनाकरिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरवली जाते. तुळजाभवानीची पूजा अर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखीत आणण्याचा मान नगरजवळील भिंगराच्या भगत घराण्याकडे आहे. तर परंपरा पालखीच्या पुढच्या खांद्याचा मान बार्शी तालुक्यातील आगळगाव बोरमळ्याच्या लोकांचा आहे. याचबरोबर देवीला ज्या पालखीतून मिरवली जाते आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली भगत घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंड भिंगराचा जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला. तुळजापूरला येत असताना रस्त्यावर त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने दरवर्षी तेलाच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा आजही कायम आहे. जनकोजी 11वी पिढी ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेलीच्या घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेच, शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता सिंहासनावर हलवण्यापूर्वी तेलाचे अंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणी लावण्याची प्रथा होती. तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगराला असला तरी प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सन्मान राहोरी घराण्याला लाभतो. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतलेले आहे. पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहोरी येथे पूर्ण केले जाते. निद्राकालमधील देवीची ज्या पलंगावर झोपवतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या
तेली घराण्याकडे दिला जातो, तर पलंग तयार करण्याचे काम आंबेगाव घोडेगावमधील ठाकर घराणे पार पाडते. दसऱ्यापूर्वी 1 महिना अगोदर हा पलंग धुणं अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरज व तुळजापूरला येत असतो. यातही विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यावर समावेश शांतीसाठी केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तीत तुळजाभवानीचे अग्रक्रम आहे. त्याचा हा योगायोगच. कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्याचे जतन करून ठेवले जाते. देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजे या परिसरातला लोकवादाचा. त्याच्या विक्राळ रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्यही मांसाहाराचा असतो. शिवाय त्याच्या तोंडात गांजाची किली पेटवून दिली जाते, जी परंपरा आजही जोपासली जाते. कालभैरव रखवालदार आहे. तो वर्षातून एकदा अश्विन अमावास्येला तुळजाभवानी परिसराची पाहणी करायला निघतो. त्याची खोली रात्रीची असते. त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव आला असावा. भैरवाच्या नावानं चांग भलं आणि तुळजाभवानीचा उदो उदो करून तरुणांनी भेंडोळी अंगावर घेतलेली असते. ही भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्लीबोळातून जातात, पण या भेंडोळीमुळे त्याला कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही. कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. त्याच्या ठाणे भारतात सर्वत्र असली तरी भेंडोळी उत्सव उत्तरेत काशी आणि दक्षिणेत तुळजापूर येथे फक्त साजरा होतो. मंदिरात आल्यावर देवीला पदस्पर्श करून ही भेंडोळी वेशी बाहेर जाऊन विझवली जातात. अश्विन अमावास्येला भेंडोळी बरोबरच महत्त्वाचा समारंभ म्हणजे दशावतार मठाचे महंत या दिवशी वाजत गाजत देवीच्या दर्शनासाठी येतात. या दिवशी देवीला पांढरी साडी नेसवण्याची प्रथा आहे. ही साडी हा दशावतार मठाचा आहेर असतो. ते वैराग्य प्रतीक समजले जाते. या दिवशी दशावतार मठाचे महंत आणि कालभैरवाचे पुजारी यांना पेहराव देऊन त्यांचा सत्कार केला जातो. त्यात त्यांना जो फेटा बांधला जातो तो देवीच्या साडीचा असतो. ही प्रथा परंपरा अगदी समाजानेही जपली आहेत. अद्यापही तुळजापुरात तेलाच्या घाणा, कुंभाराचे चाक, कातडी कमावण्याचा उद्योग इथे चालविला जात नाही. हेच काय तर तुळजापुरात भिंतीवर पाल कधी चुकत नाही अशी या लोकांची श्रद्धा आहे. श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी. त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वांना सामावून घेते, त्याचप्रमाणे देवीच्या दरबारात गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात. एवढेच नव्हे तर वैष्णव पंथांचा गोपाळकालाही आषाढ एकादशीला इथे साजरा होतो. गुढीपाडव्यासोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकवण्याची परंपरा इथे कायम आहे. या परंपरेला प्राचीन इतिहास आहे. बदलत्या जगात आजही त्याची नमस्कार मित्रांनो, आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आई तुळजाभवानी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजाभवानीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आई तुळजाभवानीचा इतिहास, त्यांचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेले नाते व भक्तांच्या श्रद्धेतील त्यांचे स्थान याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आई तुळजाभवानी कोण आहेत? आई तुळजाभवानी या आदिशक्तीचे रूप मानल्या जातात. हिंदू धर्मात त्यांना देवीचे, दुर्गेचे अवतार समजले जातात. त्या भक्तांचे रक्षण करणाऱ्या, संकटाचा नाश करणाऱ्या आणि धैर्य देणाऱ्या माता आहेत. महाराष्ट्रात त्यांना भवानी माता, जगदंबा आणि अंबाबाई अशा विविध नावाने ओळखले जाते. तुळजाभवानीचा इतिहास. प्राचीन कथांनुसार पृथ्वीवर दुष्ट शक्तींचा अत्याचार वाढल्यावर देवीने अवतार घेऊन राक्षसांचा संहार केला. धर्म आणि सत्याचे रक्षण करण्यासाठी देवीने विविध रूपे धारण केली. याच शक्तिरूपाला पुढे तुळजाभवानी म्हणून ओळखले जाते. तुळजाभवानीचे मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक आहे. हे मंदिर अनेक शतकापासून भक्तीचे केंद्र राहिले आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचे हे खूप कुलदेवता आहे. हे तुळजाभवानीचे परमभक्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराज. लोकश्रद्धेनुसार देवीने शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना शक्ती दिली. जय भवानी जय शिवाजी हा घोष आजही महाराष्ट्राच्या इतिहासात आणि प्रेरणेची ओळख आहे. नवरात्र उत्सव हा आई तुळजाभवानीचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. या 9 दिवसात देवींची विशेष पूजा, आरती, धार्मिक कार्यक्रम आयोजन केले जातात. तुळजाभवानीमध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येतात. भक्तांचा विश्वास आहे की तुळजाभवानी संकटात धावून येतात आणि आपल्या भक्तांचे रक्षण करतात. अनेक भाविक आपल्या जीवनातील यश, सुख आणि संकटमुक्तीचे श्रेय आईच्या कृपेला देतात. मित्रांनो, आई तुळजाभवानी या शक्ती, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण सर्वांच्या सुख समृद्धीचा प्रार्थना करूया. जय भवानी जय शिवाजी. जय तुळजामाता. आई तुळजाभवानी प्रकट होण्याचा इतिहास. पौराणिक कथेनुसार कृतयुगात अनुभूती नावाची एक पतिव्रता स्त्री कठोर तपश्चर्या करत होती. त्यावेळी क्रूर नावाच्या राक्षसाने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. अनुभूतीने शक्तीला आर्त हाक मारली. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी प्रकट झाल्या आणि राक्षसाचा वध केला. भक्तांच्या विनंतीनुसार देवी त्या ठिकाणी कायम वास्तव करू लागल्या. पुढे त्या तुळजाभवानी या नावाने प्रसिद्ध झाल्या. तुळजाभवानीचे नाव कसे पडले? काही कथांनुसार देवी यमुनाचल पर्वतावर प्रकट झाल्या. तुळजा आणि त्वरिता म्हणजे लगेच धावून येणाऱ्या भक्तांच्या मदतीसाठी धावून येणारी देवी म्हणून त्यांना तुळजाभवानी असे नाव पडले. तुळजाभवानीमध्ये मूर्ती काळ्या दगडाची असून देवी अष्टभुजा स्वरूपात विराजमान आहे. देवीच्या हातात त्रिशूळ, तलवार, चक्र, धनुष्य, बाण, शंख, पानपत्र, राक्षसाचे स्त्रील अशा विविध आयुधे आहेत. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजाभवानी हे एक आहे. तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुका देवी नंतर सप्तशृंगी यांचाही समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता ही तुळजाभवानी आहे. यांची आई जिजाबाई आणि तुळजाभवानी यांच्यावर अपार श्रद्धा होती. जिजाऊ माता शिवाजी महाराजांना लहानपणापासून देवीच्या कथा सांगत असत. त्यांना महाराजांच्या मनात धर्मरक्षक आणि स्वराज्याची प्रेरणा निर्माण झाली. नवरात्रातील विशेष पूजा, घटस्थापना, चंडीपाठ, होम हवन, महाआरती, पालखी सोहळा असे अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. मंदिरातील पवित्र तीर्थ, कळस तीर्थ, गोमुख तीर्थ आणि इतर पवित्र जलकुंड आहेत. दर्शनापूर्वी अनेक भाविक येथे स्नान करतात. आई तुळजाभवानी म्हणजे केवळ देवी नव्हे तर महाराष्ट्राच्या श्रद्धेचे, शौर्याचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. आजही लाखो भक्त त्यांच्या चरणी नतमस्तक होतात आणि आशीर्वाद प्राप्त करतात. जय भवानी जय शिवाजी. आई तुळजाभवानीचे प्राचीन महत्त्व आहे. तुळजापूर हे ठिकाण प्राचीन काळापासून शक्तीची उपासना करणारे पवित्र क्षेत्र मानले जाते. अनेक राजे, संत आणि भक्त येथे दर्शनासाठी येत असतात. मंदिराचा इतिहास सुमारे 800 ते 1000 वर्षांहून अधिक जुना मानला जातो. आई तुळजाभवानी अष्टभुजा म्हणजे 8 हातांच्या स्वरूपात विराजमान आहेत. त्यांच्या हातातील आयुध एक विशेष संदेश देते. त्रिशूळ दुष्टांचा नाश करतो, तलवार शौर्य आणि पराक्रम,
चक्र धर्मरक्षक, धनुष्य बाण लक्ष्य आणि विजय, शंख शुभतेचे प्रतीक, पानपत्र कृपा आणि कल्याण. देवींची दैनंदिन पूजा. तुळजापूर मंदिरात दररोज पहाटेपासून धार्मिक विधी होतात. काकडा आरती, अभिषेक, अलंकार पूजा, महाआरती, शीळ आरती या सर्व पूजा विधींना भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. देवीचे वाहन हे सिंह हे आई तुळजाभवानीचे वाहन मानले जाते. सिंह धैर्य, शक्ती आणि निर्भयतेचे प्रतीक आहे. त्यामुळे देवीला सिंहवाहिनी असेही संबोधले जाते. कुलदेवता म्हणून महत्त्व. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची आई तुळजाभवानी कुलदेवता आहे. विवाह, मुंज, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यापासून पूर्वी देवीचे दर्शन आणि पूजन करण्याची परंपरा आहे. संतांचे देवीवरील प्रेम. अनेक संत आणि भक्ती कवींना आई भवानीची स्तुती केली आहे. महाराष्ट्रातील भक्ती परंपरेने देवीचे विशेष स्थान आहे. देवीची प्रसिद्ध मंत्र ओम ऐं क्लीं चामुंडाय विंचे, जय देव जय देव जय महिषासुरवधी हे मंत्र जपून देवीची उपासना करतात. नवरात्रातील 9 रूपे. नवरात्रीमध्ये 9 रूपे पूजली जातात. भक्तांसाठी संदेश. आई तुळजाभवानीची उपासना केवळ चमत्कारासाठी नाही तर धैर्य, संयम, परिश्रम आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देण्यासाठी आहे. मित्रांनो, आई तुळजाभवानी या महाराष्ट्राच्या श्रद्धेने, शौर्याचे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. त्यांचे जीवनदायी संदेश आजही लाखो भक्तांना प्रेरणा देतात. जय भवानी माता, जय तुळजाभवानी माता, जय भवानी, जय शिवाजी. आई राजा उद उद. आई तुळजाभवानीची दुर्मिळ आणि रोचक माहिती. आई तुळजाभवानीचे 51 शक्तिपीठांशी नाते. आई तुळजाभवानीची यांना आदिशक्तीचे स्वरूप मानले जाते. भारतभर असलेल्या शक्ती उपासनेचे परंपरेने त्यांचे विशेष स्थान आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांमध्ये त्यांची गणना होते. मंदिरातील सिंहासन. येथील देवीची मूर्ती अत्यंत प्राचीन मानली जाते. मूर्ती गाभाऱ्यात विशेष सिंहासनावरून विराजमान आहे. भावनिक दर्शन घेतात देवीच्या तेजस्वी रूपाचा अनुभव येतो. जिजाऊंची श्रद्धा. जिजाऊबाई यांना लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्म, अन्याय आणि स्वराज्याची प्रेरणा रुजवली. त्यामागे आई तुळजाभवानीवर त्यांची गाढ श्रद्धा होती. जय भवानी या घोषणेचे महत्त्व आहे. मराठी सैन्य युद्धभूमीवर जाताना जय भवानी असा जयघोष करत असे. हा घोष केवळ धार्मिक नव्हे तर शौर्य, आत्मविश्वास आणि विजयाचे प्रतीक आहे. नवरात्र उत्सवात देवीला विविध अलंकार आणि वस्त्राने सजवले जाते. प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व, धार्मिक महत्त्व आहे. देवीची करुणा. भक्तांचा आज विश्वास आहे की आई तुळजाभवानी आपल्या भक्तांच्या हाकेला तात्काळ प्रतिसाद देतात. म्हणून त्यांना त्वरिता माता असे संबोधले जाते. तुळजाभवानी आणि महाराष्ट्राची संस्कृती. महाराष्ट्रातील लोकगीते, ओव्या, गोंधळ, भजने आणि कीर्तनामध्ये आई तुळजाभवानीचा उल्लेख आढळतो. अनेक लोककला प्रकारांमध्ये देवीची महिमा गायली जाते. गोंधळ परंपरा. आई तुळजाभवानी मातेची भक्ती. गोंधळ या धार्मिक लोकपरंपरेला विशेष महत्त्व आहे. शुभ कार्य झाल्यानंतर अनेक कुटुंबे देवीचा गोंधळ घालतात. देवीची मातृत्व. आई तुळजाभवानी या भक्तांसाठी केवळ भक्तिदेवता नाही तर मायेची सावली देणारी माता आहे. त्यामुळे भक्त त्यांना प्रेमाने आई म्हणतात. जेव्हा संकटे येतात तेव्हा धैर्य देणारी शक्ती म्हणजे आई तुळजाभवानी. जेव्हा अन्याय वाढतो तेव्हा धर्माची रक्षण प्रेरणा देणारी शक्ती म्हणजे आई तुळजाभवानी. आणि जेव्हा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभी राहणारी माऊली म्हणजे तुळजाभवानी. जय तुळजाभवानी माता, जय भवानी, जय शिवाजी. जय तुळजाभवानी. तुळजाभवानी माते आजही महाराष्ट्राची कुलदेवता आहे. आई राजा उद उद हा उल्लेख आज भारतातील कोट्यावधी लोके बोलतात. आई तुळजाभवानीची लोक आपुल श्रद्धा ठेवतात आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी ही आई तुळजाभवानी आहे. आई राजा उद उद. जय भवानी, जय शिवाजी.
नमस्कार मित्रांनो, आई तुळजाभवानी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आई तुळजाभवानी याचे आजचे दर्शन व आईचा पोशाख काय घातला आहे याबद्दल आपण थोडीशी माहिती सांगत आहे. आई तुळजाभवानी चे केशरी पैठणीतील मंगळवारचे दुर्मिळ दर्शन. आज मंगळवार हनुमान प्लस मंगळवारचा ग्रह, शक्ती, साहस, कर्जमुक्ती, शत्रुनाश. केशरी रंगाची जरतरारी पैठणी, त्यावर लाल, गुलाबी, कमळ, पांढरा, मोगरा, पिवळा, झेंडू यांचा भव्य हार. सुवर्ण अलंकार, मंगळ, सूर्य, भवानी, कर्जमुक्ती व कोर्ट विजय तसेच तेजस्विता महायोग आहे. आई तुळजाभवानी मंगळवार दर्शन पैठणी आणि दिवसात प्लस 11 दिवसात कर्जमुक्ती. पहिल्यांदाच थांबा. आज 2 जून मंगळवार. कर्जाचा ताण, कोर्ट केस, शत्रू नाश देतोय ही आहे आई. बघा 100%. आज 2 जून 2026 मंगळवार. श्री तुळजाभवानीच्यावर पांढरा, मोगरा, तुरा, गळ्यात लाल, गुलाबी, कमळ, पांढरा, मोगरा, पिवळा, झेंडू यांचा भव्य व्ही आकार हार, छातीवर सुवर्ण नाणी व मण्यांचे अलंकार. संकटहरणी, विजयादानी, जगदंबा, आई राजा उद उद अशी कमेंट करा. मंगळवारी या रूपातील दर्शन घेणाऱ्या कर्ज दिवसात फेडते. 11 दिवसात कर्ज फेडते. शत्रू शरण येतो. कोर्ट केस जिंकते. जमीन प्रॉपर्टीचे वाद मिटतात. नोकरी धंद्यात अडथळे संपतात. भीती दूर होते. हा व्हिडिओ 5 भक्तांना शेअर करा. या आठवड्यात मंगळवार भवानी कृपा मिळेल. उधारी वसूल होईल. प्रमोशन मिळेल. नवीन ऑर्डर मिळतील. रक्तदाब, राग शांत होईल. आत्मविश्वास वाढेल. आईच्या चरणी प्रार्थना करा. सर्वांची कर्जे फिटू दे. शत्रू मित्र बनू. कोर्टात न्याय मिळो. जमिनीचे प्रश्न सुटो. नोकरी धंद्यात भरभराट हो. घरात शक्ती तेज नांदो. जगदंब जगदंब. जय भवानी, जय शिवाजी, जय बजरंगबली, जय मंगळदेव. केशरी पैठणीतील कर्जमुक्ती आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आई राजा उद उद कमेंट करा. म्हणजे जिच्याशी कोणाची तुलना होऊ शकत नाही. भवानी, भव म्हणजे शिव आणि अनी म्हणजे शक्ती, म्हणजेच शिवाची शक्ती. तुळजापूर, पूर्वी चिंचपूर नाव होते. कर्दम ऋषीच्या तपाने आई प्रकट झाली म्हणून तुळजापूर. 3.5 शक्तिपीठापैकी स्थान महाराष्ट्रात 4 पीठे आहेत. कोल्हापूर महालक्ष्मीचे पूर्णपीठ, तुळजापूर तुळजाभवानी पूर्णपीठ, माहूर रेणुकामाता पूर्णपीठ, वणी सप्तशृंगी अर्धेपीठ म्हणून 3.5 शक्तिपीठ म्हणून म्हणतात. तुळजाभवानी हे दुसरे पूर्णपीठ आहे. मंदिराचे रहस्य व रचना. गाभार. नमस्कार. आई तुळजाभवानी युद्धकाळातील माहिती, इतिहास व चमत्कार याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आईचे मुख्य रूप म्हणजे महिषासुरमर्दिनी आहे. महिषासूर जो अहंकार आणि अत्याचाराने भरलेला, त्याच महिषासुराला आईने 8 शस्त्र घेऊन त्याचा वध केला, म्हणून आईला महिषासुरमर्दिनी असं नाव आहे. युद्धकाळात वापरले जाणारे शस्त्र म्हणजे त्रिशूळ, खडग, चक्र, शंख, धनुष्यबाण, गदा, परशु आणि ढाल इत्यादी 8 शस्त्र होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी यांचा युद्धातील इतिहास आपण आज जाणून घेणार आहोत. ही गोष्ट इसवी सन 1659 मधील आहे. प्रतापगडावर अफजलखानाच्या वधाच्या आधी महाराज तुळजापूरला आले. 21 दिवस महाराजांनी आईची कठोर उपासना अनुष्ठान केले, म्हणून आईने स्वप्नात येऊन दर्शन दिले. भवानी तलवार दिली व आशीर्वाद दिला. शुभा तुझा यश तुझंच आहे. स्वराज्य स्थापन कर. तीच तलवार घेऊन महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. स्वराज्याचा पाया रचला गेला. यासाठी पुरावा म्हटलं तर आजही तुळजापूर मंदिरात भवानी तलवारीची प्रतिकृती पूजेत ठेवली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे काही नियम होते. प्रत्येक मोहिमेवर जाण्याआधी व जिंकून आल्यानंतर महाराज थेट आईच्या दर्शनासाठी जात. जय भवानी ही युद्धगर्जना होती. मावळे हर हर महादेव, जय भवानी म्हणून शत्रूवर तुटून पडत. आपल्या दैनंदिन आयुष्यातील युद्ध जिंकण्यासाठी काही तोडगे आहेत. मंगळवार किंवा शनिवार या दिवशी लाल फूल, 1 नारळ, ₹1.25 आईला अर्पण करावा. शत्रूचा नाश होऊ दे ही प्रार्थना करावी. आई राजा उदो उदो रोज 108 वेळा बोला. 21 दिवसात शत्रू शांत होतो. भवानी अष्टक रोज सकाळी वाचा.
संकटात ढाल बनते. काळेतील शनिवारी आईच्या नावाने दान करा, 7.5 युद्धात विजय होतो. आणि म्हणूनच आई भवानी फक्त देवता नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या युद्धस्फूर्ती आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, शत्रूवर विजय मिळवण्याचा आत्मविश्वास आणि संकटात न डगमगता हिंमत आई देते. म्हणूनच आपण म्हणतो, जिथे भवानी तिथे विजय, जिथे शिवराय तिथे स्वराज्य. म्हणूनच सर्वांनी बोला, जय भवानी, जय शिवाजी, आई दादा उदो उदो.